आमच्यात आम्ही नवऱ्याला देव मानतो, उचतो त्यांना, बायकोला कसपटा समान समजणारा, स्वतःच्या मुलाच्या जीवावर उठलेला माणूस, ना चांगला बाप होऊ शकत ना चांगला पती। कोणाशी बोलतेस तुला कळते का? किड्या मुंगी सारखी चिरडून टाकेन। रावसाहेब नगरकर काय करू शकतो हे अजूनही तुला माहित नाहीये। गरीब भिकारडी माझ्यासमोर कामासाठी हात पसरणारी या भाषेमध्ये बोलतेस तू माझ्याशी? हात नाही पसरवत, स्वतःच्या मेहनतीचं खातो, पैशांसाठी लोकांच्या माना नाही मोडीत। जेवढं जगतो तेवढं मानानं जगतो। मी तिथे आलो तर काय घडेल तुला माहित नाही अजून। मीच तिकडे येते। रावसाहेब नगरकर, मी मुक्ता सारंग नगरकर, मी तिकडे येते। तुमची सून तिच्या नवऱ्यासह सासरी येते। गृहप्रवेशाची तयारी सुरू करा। काय झालं दादा? काय बोलतेय ती? मला धमकी देते ती, या रावसाहेबाला धमकी देते ती। तर मात उतरवायलाच पाहिजे आता। सून म्हणवते स्वतःला या घरची। मला काय म्हणाली माहितीये? मी या घरामध्ये येऊन दाखवते की नाही बघाच। अगं ये ग, येच तू। दरवाजामध्ये असा खड्डा खणतो ना की तू आलीस की जिवंत गाडतो की नाही बघ। दादा, तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ, तुम्ही बसा बघू आधी। माझ्या पोराला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तिने आणि आता मला धमकावते। तुला सांगतो रेणुका, नीच मुलगी आहे ती, नीच मुलगी आहे। बघितलंस ना काय नाटकं चालली होती तिची? मी एक संबळ वादक आहे, मी एक कलाकार आहे, मला दुसरं काहीच नको। एकीकडे अशी नाटकं करायची आणि दुसरीकडे या घरची सून होण्यासाठी प्रयत्न करायचा। पण दादा, सारंग जर मुक्ताला या घरात घेऊन आला? नाही, कदापि नाही। आर्याच या घरची सून होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। सारंगला मुक्तापासून हिसकावून परत आणीन आणि मग मुक्ता, तिचं कुटुंब, तिचं घरदार सगळ्याची राख रांगोळी करून टाकेल। अशी आग लावीन की 8 दिवस आग विझताच कामा नये, हाडं सुद्धा त्यांची शोधूनही सापडता कामा नयेत। मला वाईट माणूस म्हणाली काय? आता बघतो या वाईट माणसाचा अवतार। श्रीधर, श्रीधर! हॅलो मालक। मालक, उद्याचा सूर्य उगवेल तेव्हा आपण आत्मारामच्या घरी असणार आहोत। हा? उद्याचा सूर्य उगवेल तेव्हा आत्मारामच्या घरी। लागतंय रे, लाग। हो 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 हो। दादा, तुम्ही ना आता सारंगचा विचार करू नका। तो जर त्यांच्या सारंगवरती हल्ला झालाय। काय? सारंगला जर काय झालं ना? अगं, प्रत्येक गोष्ट माणसाच्या हातात नसती, कधी कधी नशिबावर सोडून द्यावं लागतं। ज्या प्रकारे वागतायत ना, असं वाटतं की नशिबाला सुद्धा वाकवतील। चूक बरोबर काय ना समजत नसेल। एवढा हट्ट, एवढी मगरुरी, एवढा अहंकार काहीच कामाचा नाही। आयुष्यभर यांच्या पायाशी धूळ होऊन राहिले, कायम त्यांची मर्जी सांभाळली। काय फळ मिळालं मला? एका क्षणात सगळी नाती तोडून टाकली। आशा सोडू नगस पोरी,
जवळ जीव लावणारी माणसं नाही राहिली की मग जीव लावणाऱ्यांची किंमत कळतीय. आणि तू बोललीस ना तशीच वाघ. त्यानं माफी मागितल्या बिगार अजिबात परत जाऊ नगस. वा, छान. आता चंद्रा आजीकडून माणसं तोडायचे नवीन धडे गिरवले जात आहेत. गप्प बस जरा. नाही, थांब. माझ्या नातीच्या मनात माझ्याविषयी काय चिखल भरलाय ते कळू दे मला. बोल, तू बोल. काहीच फरक नाही ग त्याच्यात आणि तुझ्यात. तोच राग, ती चीड, तोच माज. दुसरा रावसाहेबच उभा आहे माझ्या मोहर. अभिमान आहे मला या गोष्टींचा. कर्तबगारी, जमीनदारी रक्तात आहे माझ्या. रेणुका, बाहेर पड ह्यातनं. अगं, अहंकार दुसऱ्याला त्रास देतोच पण स्वतःलाही कुरतडत जातो ग बाळा. दुसऱ्यांना अक्कल शिकवण्यात ना आयुष्य चाललंय ग तुमचं. उद्धट आणि मुजोर तुम्ही. आणि ही आजी सारखं आपल्या त्या खोलीत तिला बोलवून बोलवून मुक्ताला सुद्धा उद्धटपणा शिकवलाय तिने. आणि तुझ्याचमुळे ती आज दादांना चॅलेंज देतीये. या घरात चूर म्हणून येऊन दाखवेन असं म्हणतीये. आणि तिचा हाच माज उतरवायला आणि सारंगला परत घेऊन यायला दादा स्वतः तिकडे चालले. ते स्वतः काय? हो, ते स्वतः. आता तुम्ही त्या मुलीची साथ दिल्याचे परिणाम बघालच. आई, काय चाललंय तुझं? का साथ देतेस तू त्या मुक्ताची? आर्याने काय घोडं मारलंय तुझं? अगं, 10 वर्षापासून सारंगच्या आयुष्यात येण्याची स्वप्न बघतेय ग ती. नाही ग, नाही हाल पाहत त्या लेकराचे मला. नाही म्हणजे मला ह्या गोष्टीमध्ये पडण्याचा अजिबात इंटरेस्ट नाहीये. पण अश्रू अडवू शकत नाही ग मी. नाही 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 नाही, रडू आलं तरी सावत्र आईच्या कुशीत शिरून रडणार नाहीये मी. कारण आईच्या मायेची ऊब नाही ना मिळणार मला. मुक्ते, इकडे ये. हे अगं, त्यांची अवस्था बघते ना. त्यांच्यासाठीच सांगते, इकडे ये. काय, बोल पटकन. मुक्ता, तुला त्यांना अंगाची ऊब द्यायला लागल. हे काय बोलतीस? हे बघ, दुसरा काहीच उपाय नाहीये. नाही नाही, मला नाही जमणार. मुक्ते, हे बघ, चुकीचा विचार करू नकोस. आई लेकराला ज्या मायेनं कुशीत घेते ना, त्या मायेनं त्यांच्या जवळ जा. तुझ्या मायेची उबच त्यांना यातून बाहेर काढत. झालं, दाखवलीत ना माझी जागा. ए आई, दादांनी जिला नगरकर घराची सून म्हणून स्वीकारले, तिला तू परकी का म्हणतेस? आणि तिला दुखावताना तुला आनंद मिळतो का? रेणुका, तुझ्या आजी आई दोघी दुखावल्या जातात ते दिसत नाहीये का ग तुला? कामाला दोघींना मन नाहीच हे गृहीत धरूनच चालली असं तू. अरे अरे अरे, बास झाली तुमची भांडणं.
मला ना नको नको वाटतायत हे वाद. नाही म्हणजे माझं तसं काही नाहीये, पण काय आहे ना, आपल्या सगळ्या नातेवाईकांना माहितीये की रावदादा या आर्याला सून करून घेणार आहेत. कशाला एवढी हट्टीपणा करताय हो वहिनी तुम्ही? अरे देऊन टाकायच्या ना त्या चाव्या. माधवी, हे तू बोलतेस? तुम्ही दोघी ना खरंच घराचा विचार करा. मी काय म्हणते, देऊन टाका ना आर्याकडे चाव्या, त्यात काय? म्हणजे ही धमकी देतेस? घरात शांती पाहिजे असेल तर चाव्या द्या. अगं वा ग वा. देवा, किती रे किती ही बाई तिरका विचार करते. अगं आई, तू नेहमी तिरकाच का विचार करतेस? मी शेवटचं सांगते, चाव्या मिळणार नाही. ही म्हणते चाव्या मिळणार नाहीत, आर्या म्हणते मी चाव्या घेणारच. अरे काय झालंय? किती ही भांडणं, हे तमाशे. देवा बाबा, अहो बरं झालं तुम्ही आधीच डोळे मिटले, नाही तर हे सगळं बघावं लागलं असतं. अंबिका, बस झाले तमाशे. आर्याच या घरची सून होणार असा मी तिच्या वडिलांना शब्द दिलाय. जे माझ्या शब्दाला किंमत देत नाहीत त्यांना माझ्या आयुष्यातही किंमत नसते. त्यांच्याकडे चाव्या आहेत, त्यांनी ताबडतोब आर्याला चाव्या द्या. चाव्या मिळणार नाहीत. कामासाठी खूप फिरलो, पण कुठेच काम मिळत नव्हतं. शेवटी मला असं कळलं की गावाबाहेर एका नवीन हॉटेलचं बांधकाम सुरू आहे आणि तिथे गेलो. पण तिथे आधीच भरपूर कामगार होते आणि माझ्यासाठी काहीच काम नव्हतं. पण माझं नशीब चांगलं की एक ट्रक सिमेंटची पोती घेऊन तिथे आला. मी एकट्यानं 2 माणसाचं काम अंगावर घेतलं आणि सिमेंटच्या खूप गोण्या उचलल्या. हे करताना त्रास झाला, कंबर पाठ एकदम भरून आली होती. आणि जेव्हा मला कामाचे पैसे मिळाले ना, तेव्हा माझ्या प्रेमासाठी हे जग जिंकल्याची जाणीव मला झाली. दुपारी मार्केटमध्ये फिरत होतो आणि तिथे काही फॉरेनर्सचा ग्रुप मला भेटला. त्यांना आपल्या भागातले रांजण खळगे बघायचे होते. मला इंग्लिश सुद्धा छान बोलता येतं. मी त्यांचा गाईड म्हणून काम केलं. मी त्यांचा वाटाड्या झालो आणि त्यांचे छान छान फोटोज सुद्धा काढले. त्याचेही काही पैसे मिळाले मला. आणि त्या पैशातून मी तुझ्यासाठी घेऊन आलो. इथून पुढे तुझ्यासाठी मी जे काही आणेन ना, ते मी माझ्या स्वतःच्या कमाईतून आणेन. माझी बायको म्हणून माझ्याबरोबर घरी येशील ना,